आणि पुढचा रिपोर्ट आहे मनसेच्या गोटातून। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली। मनसे ही विधानसभेच्या तयारीला लागली असून 20 जागांसाठी आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे महायुतीला जागा वाटपाची मोठी कसरत करावी लागणार आहे। मनसेने कोणत्या जागांवर दावा सांगितला आहे आणि महायुतीची कशी डोकेदुखी वाढणार आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट। विधानसभेसाठी मनसे लागली कामाला। मनसेची भाजपकडे 20 जागांची मागणी। मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार। लोकसभेचा धुरळा शांत झाल्यावर आता विधानसभेसाठी सर्व पक्ष सज्ज झालेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेली मनसे विधानसभेसाठी मात्र ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केली आहे। मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागा मुंबई आणि परिसर तसंच पुणे आणि नाशिकमधील आहेत। कोणत्या जागा आहेत ते पाहूया। यामध्ये वरळी, माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा समावेश आहे। मनसेच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळू शकते ते पाहूया। विशेष म्हणजे वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। माजी आमदार नितीन सरदेसाई माहीममधून तर शालिनी ठाकरे वर्सोव्यातून निवडणूक लढवू शकतात। मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून रिंगणात असतील। त्याशिवाय शिवडी किंवा नाशिक परिसरातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलाय। भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्यात। राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देऊनही फायदा झाला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मनसेला सोबत घ्यावं लागणार आहे। त्यामुळे विधानसभेत जागा वाटपासंदर्भात लोकसभेपेक्षाही जास्त डोकेदुखी महायुतीला सहन करावी लागणार आहे। त्यामुळे मनसेचा फायदा महायुतीला होईल की बंडखोरांचा सामना महायुतीला करावा लागेल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।